महाराष्ट्र सरकारने ही गठीत केली. ओके, जुलै 2025. आता याला महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा सुधारणा समिती असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा सुधारणा समिती. ठीक आहे, असं सुद्धा याला म्हटलं जातं. ओके, आणि उद्दिष्ट काय तर महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांच्या सध्याच्या कायद्यांमध्ये, उदाहरणार्थ कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असेल किंवा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ असेल, यांच्या जी कायदे आहेत त्यांच्या कायद्यांमध्ये काही बदल करता येईल का, त्या अनुषंगानं ही समिती स्थापन केलेली आहे. ओके, अनिल राव समिती. ठीक आहे, अशा प्रकारे. ओके, अनिल राव समिती महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा सुधारणा समिती असं म्हटलं जातं. जुलै 2025 मध्ये आपण गठीत करतो. उद्दिष्ट लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, ही जी कायदे आहेत, जे विद्यापीठांची कायदे आहेत, कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असेल किंवा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ असेल किंवा मग इतर काही विद्यापीठ असतील, मग त्यांचे जे कायदे आहेत त्या कायद्यांमध्ये एक सूत्रता आणता येईल का, यासाठी ही कमिटी या ठिकाणी स्थापन केली आहे. आणि आणखीन एक गोष्ट, आपण जेव्हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बघतो तर त्याशी सुसंगत आणखीन काही गोष्टी करता येईल का, त्यासाठी सुद्धा ही समिती या ठिकाणी काम करते. आणि विशेष म्हणजे मग याला अनुषंगाने, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या याला अनुषंगाने जे आहे पुढील 5 वर्षामध्ये काय धोरणं आखायची आहेत, त्यासाठी सुद्धा ही समिती या ठिकाणी काम करते, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, चलो, अनिल राव समिती या समितीचं नाव आहे.